शेतकरी मित्रांनो नमस्कार. तुम्ही पाहताय ग्रेट महाराष्ट्र चॅनल. तर वाशिम जिल्ह्यामध्ये मी आता आहे. तर आपल्यासोबत युवा उद्योजक आहेत ज्यांनी म्हैस पालन सुरू केले. तर यांच्याकडे 13 म्हशी आहेत मुरा जातीच्या आणि एक रेडा आहे. आता हा गोठा आहे तो पूर्णपणे एकदम व्यवस्थित त्यांनी बांधून हा व्यवसाय सुरू केला आहे. तर जास्त न खर्च करता फक्त दुधावर फोकस ठेवून याने हा व्यवसाय सुरू केला आहे. हरियाणातून म्हशी जाऊन आणल्यात आणि तो कशा व्यवसाय पुढे नेऊन वाढवणार आहेत त्याच्याविषयी आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया. जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातून असाल तर कुठल्या गावातून आहे किंवा तालुक्यातून आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपण बघूया की कोण समान येते, ते कोणत्या गावातून येतात. तर सर नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव विठ्ठल केशव घुगे, मुक्काम शेलगाव, हं. तालुका जिल्हा वाशिम. बरं. आता हा जो व्यवसाय करताय तो कधीपासून करताय? हा व्यवसाय मी आता जवळपास मला 9 महिने होत आहे. 9 महिने. 9 महिने. ह्यांच्याकडून तुम्ही ज्या म्हशी आणलेल्या आहेत त्या कधी आणल्या आणि ह्यांची आणि तुमची कशी ओळख झाली मग? मी तुमच्या चॅनल मार्फत व्हिडिओ बघितला. बरं. तुम्ही खामगावचा व्हिडिओ शूट केला होता. हां त्यावेळेस मला नंबर भेटला हां आणि मी यांचा व्हिडिओ बघितल्यामुळं मला देव डेअरी फार्म यांचा नंबर भेटला. हां नंबर भेटला आणि मी फोन केला हां तर मला वाशिमला भेटायला आले. हं. तर मग यांच्या थ्रू मी हरियाणाला फेब्रुवारी महिन्यात हरियाणाला गेलो फेब्रुवारीमध्ये. आणि तिथून मी पहिल्या 6चा लोड आणला. बरं. सर जी नमस्कार. नमस्कार सर जी। कैसे हो? अच्छे हैं सर जी। कैसा लगा महाराष्ट्र? बिल्कुल अच्छा लगे सर। एक बार आपका पूरा पता और आप कहाँ से आए हो एक बार बताओ. मेरा गांव बिशनपुरा, जिला जींद है, हरियाणा, देव डेयरी फार्म। ओके. कब से महाराष्ट्र में आपका सेल परचेस का काम चालू है? सेल परचेज का तो बहुत दिनों से अपना काम, वो वीडियो अभी लगे हैं बनवाने के लिए। हाँ. वीडियो नहीं बनवाते थे पहले, अभी 2-4 वीडियो शूट करवाई है। हम्म. अब सोशल मीडिया टाइम आ गया तो वीडियो बनवानी पड़ रही है। ओके. तो ये तुम्हारे पास आए तो कैसा कांटेक्ट हुआ था उनका? ये अपनी को खामगांव की वीडियो बनाई थी, उससे इनका फोन आया था इन्हें। तो फिर मैं यहाँ आया हुआ था तो इनसे मिला था। फिर अपने से ये पहले लेके आए थे 6 भैंस, 6-7 भैंस इनकी आई थी, एक बंदा और था इनके साथ में। और फिर अब ये हो गया होगा 1 महीने के लगभग, अभी दोबारा फिर आई है इनके पास भैंस, इनके साथ में 2 बंदे और थे। अभी फिर दोबारा फिर लेके आई हैं 6 महीने बाद। तर आता तुम्ही यांच्याकडून म्हशी आणलेल्या आहेत, म्हणजे सुरुवातीला 6 आणल्या आणि परत किती आणल्या? परत मी 6 म्हशी प्लस एक रेडा आणला, म्हणजे 7 आणल्या. बरं. आणि माझ्या सोबत जे गेले होते म्हणजे आमचे सहकारी मित्र गिरी मामा हां. आणि आमचे गणेश भाऊ, हं. यांनी पण 3 म्हशी घेतल्या आणि यांनी पण 3 म्हशी घेतल्या. बरं. मग तुमच्या तिघात एक लॉट तुम्ही करून घेऊन आला. हां. हं. तर मग आता तुम्ही रिपीट यांच्याकडे गेला हो. तर कसा वाटला अनुभव? आम्हाला म्हणजे यांचं व्यवहाराबद्दल सांगायचं झालं तर म्हणजे चकाकी एकदम, म्हणजे त्यात कोणत्याही प्रकारचं धोकाधडी नाही, काही नाही. हं. आम्हाला सर्व व्यवस्थित वाटलं. हं. त्याच्यामुळं आम्ही यांच्याकडे गेलो. हं. कारण आम्ही बऱ्याच आता हरियाणाहून आमच्या इकडे म्हशी आणलेल्या आहेत. कोणी म्हणे बा यानं फसवलं त्यानं फसवलं, हं. याच्यात काही फसवेगिरी झाली नाही. त्याच्यामुळं परत आम्ही यांच्याकडे गेलो. बरं. तुम्ही किती म्हशी आणल्या यांच्याकडून? आम्ही 3 मित्र गेलो होतो यांच्यासोबत. हं. आम्ही 6 म्हशी आणल्या, पुन्हा एक रेडा आणला. बरं. आमचा फर्स्ट टाईम होता हरियाणात जायचं. बरं. कसं गेला होता मग? आम्ही, माझा मुलगा वेटरनरी डॉक्टर असल्यामुळे यांच्या कोट्यावर येत होता. बरं. 1-2 वेळा आला, त्यानं बघितलं की बा विठ्ठल भाऊकडं हरियाणाच्या म्हशी आहेत. मग आम्ही 2-3 मित्र बघायला आलो, हरियाणाच्या ओरिजिनल आहेत की नाही, दूध देतात की नाही. नंतर मग आम्ही यांच्या बघून गेलो, यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करून यांच्यासोबत आम्ही हरियाणाला गेलो. तिथे गेल्यानंतर कसा होता अनुभव? अनुभव खूप छान आला. आम्हाला 3 टाईम दूध काढून दाखवलं म्हशीचं. जेवढं सांगितलं, जेवढं काढलं तेवढंच आमच्या पोट्यावर म्हशी दूध देऊन राहिल्या. त्याच्यात काही शंका नाही. व्यवहारात जसं बोलल्या गेलं असंच झालं आमचं तिथं. व्यवहार एकदम साफ होता. आमच्या समोर सौदा होता. आपल्या बाजारात जशी शेला टाकून बोटं धरून व्यवहार करतात, बरं. असं हरियाणात नाही आहे. हरियाणात फेस टू फेस रक्कम बोलतात. बरं. आपल्याला परवडली तर हाव, नाही परवडली तर नाही. पुन्हा आपल्याला म्हशीचं दूध ज्यावेळेस काढल्या जाते त्यावेळेस त्यांना जर समजा दूध काढता काढता म्हशीत काही फॉल्ट असला तर म्हैस सोडून दिल्या जाते. बरं. असं म्हणजे काही शंका नाही. समोरासमोर clear व्यवहार. समोरासमोर एकदम क्लिअर व्यवहार. बरं. तुम्ही किती टोटल A to Z तुमच्या गावात ह्यांच्या किती म्हशी आल्यात मग? भागात तुमच्या? आमच्या भागातनी आम्ही 6 आणि विठ्ठल भाऊन 6 प्लस एक रेडा असं घेऊन आलो. नंतर आता 1-2 महिन्यानं आमची पुन्हा तयारी आहे. कारण ह्या म्हशी आमच्याकडे सक्सेस झाल्या, पोट्यावर चांगल्या दूध करून राहिल्या. जेवढं आम्ही काढलं तिथं तेवढंच पुन्हा दूध देऊन राहिल्या म्हशी. म्हणजे पहिल्या त्यांनी 6 परत 6 आणि म्हणजे एकूण 20 म्हशी तुमच्या गावात हा 20 म्हशी आल्या.
शेवटी आता हा जो आहे तिथला हरियाणातला आहे, हा आपण महाराष्ट्रातले, तर बिलकुल बिलकुल. तर फसवणूक वगैरे काय वाटते? नाही नाही, देव डेअरी फार्मवर तर आमची काही फसवणूक झालेली नाही. कारण आमचं जसं फोनवर विठ्ठल भाऊ सोबत बोलणं झालं होतं त्या टाईपचंच आम्हाला तिथं सगळं म्हणजे अनुभव तुम्हाला अनुभव आलेला आहे. त्यांनी किती आणलेत म्हशी? त्यांनी पण 3 आणलेले आहेत. टोटल तुमच्या गावात एकूण 6 प्लस रेडा. म्हणजे रेडे 2 आले. रेडे 2 आले. कारण आमच्या म्हशी माझ्याकडे जापर होत्या पहिले. पुन्हा खामगावून मी मुर्रा आणलेल्या होत्या गुजरातच्या. ते काही गाभण राहिल्या नाही. त्याच्यामुळे मग आम्ही निर्णय घेतला की बाबा वेळोवेळी हरियाणात तर जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आपण ब्रीडिंगवर काम करू, आपण स्वतः पाड्या तयार करू. कोट्यात पाड्या जर तयार झाल्या तर आपलं चांगलं भलं होईल. आपल्या भागातल्या म्हशी आपल्याच वातावरण हे ते म्हणजे 10-12 दिवस लागतात त्याला वातावरण यायले. त्याच्यामुळे काय अडचण नाही झाली. तिथं काय पिळून घेतल्या होत्या म्हशी मग तुम्ही? आम्ही तिथं 7 पिळून घेतल्या, 7 प्लस. घरी येऊन 7 प्लस आहेत. माझ्या तर 3ही आहेत. मी 3 आणले ती. आणि दूध सारखं आहे कंटिन्यू. काय बदल नाही, काहीच नाही. आपल्या वातावरणात टिकतात का? 1 नंबर. तुमच्या भागात बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की आमच्या भागात म्हशी टिकतील का, तर त्याचं उत्तर तुम्हीच सांगा. उलट खाण्याचा खर्च हरियाणाच्या म्हशीला कमी आहे. आपल्या म्हशीला जेवढं आपण चण्याचा भुस्सा हे ते दुसरा आणतो, या म्हशीला काही नाही. गव्हाचा भुस्सा असला म्हणजे भागला. आम्ही एक एमपीतून ट्रक बोलावला आता, यांनी एक बोलावला विठ्ठल भाऊनी आणि मी बोलावला. कोरडा चारा पूर्ण माझ्याकडे वल्ला पण चारा आहे, पण मी अजून दिला नाही. सुकाच चारा आहे, गव्हाचा भुस्साच आहे फक्त. आणि त्याच्यासोबत चना चुरी, ढेप आणि मक्का चुरी, बस. आता तुम्ही जे ह्यांच्या आधी तुम्ही व्यवसाय सुरू केलाय, तर सगळ्यात महत्वाचा मला प्रश्न आहे की ह्या व्यवसायाची आयडिया कशी आली आणि पहिल्यांदाच करत होता तर धाडस कसं केलं? धाडस म्हणजे करायचं एकच, माझ्या घरच्यांचं तर नाहीच म्हणणं होतं, पण मला काहीतरी करायचं होतं. माझ्या सपोर्टिंगला माझे काका जे पुण्याला राहतात, आता त्यांचा हल्ली चेन्नईला जॉब आहे, त्यांनी मला खूप सपोर्ट केला. त्यांच्या थ्रू मला त्यांनी एक 10 लाखाचं प्रपोजल त्यांच्या थ्रू दिलं मला. त्यांनी 10 लाखाचं लोन, आर्थिक मदत. आर्थिक मदत म्हणून त्यांनी लोन करून दिलं. आणि मी ते लोन 10 लाखाचं लोन घेऊन व्यवसाय सुरू केला. प्लस या 6 म्हशी मी तिथून खरेदी केल्या आणि माझा व्यवसाय चालू झाला. आणि मी ते त्यांच्या बँकेचं जे केलेलं लोन ते सध्या मी फेडत आहे. आता तुमच्याकडे ज्या म्हशी आलेल्या आहेत त्यात जास्तीत जास्त दूध किती देतात आणि तुम्ही तिथं म्हशी चेक करून कशा घेतल्या होत्या? आता तुम्हाला ॲक्च्युली सांगायचं झालं तर जशी किंमत लावली असं म्हैस दूध देते, सांगायचं म्हणजे. बरोबर. आपण ज्या किमतीनं म्हशी घेतल्या, आता पहिल्या वेळेच्या ह्या ज्या म्हशी आणल्या होत्या मी, तर 1,20,000 म्हणजे 1,15,000पासून 1,30,000 लोक आणल्या होत्या सुरुवातीचा लोड. आणि या वेळेस गेलो, मला याच्यात थोडाफार अनुभव आला. मग या वेळेसचा लोड मी 1,25,000पासून तर 1,45,000 पर्यंत आणला. म्हणजे असं 10-15 हजार रुपये एक्स्ट्रा तुम्ही वाढवून लावले. तर मला या मशीनने बी असं नाही की दूध दिलं नाही. काही यातल्या 6 प्लस म्हशी बी होत्या आणि 5 प्लस होत्या. आता त्या ज्या म्हशी आहेत आता आणलेल्या, मला सगळ्या 6 प्लस चालू येतात. म्हणजे जशा क्वालिटीच्या म्हशी असतील तसे दुधाची क्षमता. जसा दाम लावला असं. तर आता तुम्ही हे सगळं गोट्याचं नियोजन आहे ते कामगारावर करता की घरच्या घरी करता? नाही, कामगारावर पण आहे आणि घरच्या घरी पण आहे. कारण एक कामगार आम्ही तिकडूनच बोलवलेला आहे. तो दूध गोठ्याचं काम बघतो. बाकी चारा कापून आणायचा आहे ते आम्ही सर्व मिळून. ह्याला घरची वैरण आहे का विकतची? मग नाही, सर्व घरची वैरण आहे. काही आता गव्हाचा भुसा जे हरियाणाच्या म्हशी म्हणलं की गव्हाचा भुसा त्याच्यात इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळं आम्ही आता एक एमपीहून एक ट्रक गव्हाचा भुसा बोलवलेला आहे. मग आता त्याला पगार किती देता? मग आता सध्या 20,000 रुपये महिना त्या कामगाराला आहे. म्हणजे एक टोटल 14 जनावरांचं ना सगळं तोच करतो. तर दुधाचं विक्रीचं नियोजन कसं करता? मग दुधाचं विक्रीचं नियोजन असं आहे, आता सध्या माझं दूध वाशिमला डेअरीवर आहे आणि ते मी फॅटनुसार देत आहोत. तर 7.5चा 7चा फॅट, कधी 8चा पण येते. तर 64-65 रुपये लिटर प्रमाणे दूध माझं जाते. तिथं जाऊन द्यायला लागतं का? हा, तिथं जाऊन द्यायला लागते. आता मी एक हल्लीमध्ये अमर डेअरीवाल्या संग कॉन्टॅक्ट केलेला आहे, परंतु आमचा रोड मुळे थोडं राहिलेलं आहे.
तर साधारणपणे आता तुम्ही अनुभव घेऊनच हा व्यवसाय सुरू केला, टप्प्याटप्प्याने करताय, त्यासाठी तुमचं खरंच म्हणजे कौतुक करण्यासारखं आहे. कारण एकदम मोठा झेप घेण्यापेक्षा तुम्ही हळूहळू टप्प्याटप्प्यातून करून त्या व्यवसायामध्ये यशस्वी होत आहे. तर साधारणपणे तुम्हाला या व्यवसायातून किती उत्पन्न भेटतं मग? तसा काय अंदाज आलाय का? साधारणपणे आता नवीन असल्यामुळे तर मी एक कॅल्क्युलेशन जर केलं, मला 6 म्हशीपासून जवळपास 1,10,000 रुपये महिना मला सरासरी पडलेला आहे. आणि त्यातून माझा 6 म्हशी मागं पहिल्या वेळेस मी 15,000 रुपये महिन्याचा एक कामगार लावला होता. कारण मला याच्यातलं सांगायचं म्हणजे काहीच माहिती नव्हतं. बरं. हां, तर त्याच्यामुळे 15,000चा कामगार लावून आणि 40,000 रुपये याचं खाणं पिणं होऊन मला 20-25,000 रुपये त्यातून शिल्लक पडायचे. म्हणजे तुम्हाला 6 म्हशीतून 1,10,000 मिळायचे. हां, मग आता किती मिळतात मग? आता मला जवळपास 13 म्हशीमधून जवळपास मला 2,13,14,000 लोक महिना येते. मी म्हणजे निव्वळ नफा नाही, तो उत्पन्न हा येते. उत्पन्न आहे. त्यातनं खर्च वजा किती जातो मग? खर्च वजा जाता मला समजा 60,000 रुपये एका महिन्याला राहतात. राहतात. आता तुम्ही पण ह्यांच्याकडनं म्हशी आणलेल्या आहेत, तर 3 म्हशीतून किती उत्पन्न भेटतं मग? मला 3 म्हशीतून जवळपास 70,000 रुपये महिन्याला उत्पन्न पडते. 70,000 खर्च किती जातो त्याला? खर्च जातो, त्यातून 40-45,000 रुपये खर्च जातो आणि 25,000 रुपये मला मिळतात. बरं. आता आपल्या गावठी लोकल म्हशी आणि ह्या म्हशीमध्ये तुम्हाला काय डिफरन्स जाणवला? गावठी म्हशी लंब्या दूध देत नाहीत. महत्त्वाचं आमच्याकडे ते पण होत्या. 3 महिने 2.5 महिने दूध कालावधी करतात, ते 4 महिने जास्तीत जास्त. त्यानंतर एक टाईमवर येतात आणि बंद होतात. आणि ह्या म्हशी सरासरी 7-8 महिने कंटिन्यू दूध देतात. म्हणजे आमचे मित्र विठ्ठल भाऊ यांच्या कोट्यावर आम्ही बघितल्याच्या नंतरच आम्ही म्हशी आणायचं नियोजन केलं, ठरवलं. वा ह्या म्हशी लंब्या दूध देतात, त्याच्यामुळेच मग परवडतात. बरं. तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल मग? शेतकऱ्यांना मी एकच सल्ला देईन की जर दूध व्यवसाय करायचा असेल तर खरोखर चांगल्या जातीच्या म्हशी, आपण हरियाणाच्याच म्हशी, म्हणजे आपण आपल्या इकडे जे घेऊन राहिले लोक हे हरियाणाचेच बोलावून राहिले, तर हरियाणाच्या म्हशी घ्यायला हरकत नाही दूध व्यवसाय जर करायचा असेल तर. बाकी टाइमपास करण्यात मजा नाही दुसऱ्या जातीत. आप लास्ट का क्या सलाह देंगे? मैं यही सलाह दूंगा सर जी कि अच्छी भैंस लेके आओ. देखो लोन से शुरू करते हैं, कोई लोन लेके जाता है, कोई किसी से कर्ज लेता है, कोई फसल बेच के जाता है. अब इन्होंने 6 भैंस से शुरू किया था. शुरुआत में इन्होंने अच्छी भैंस ली, अपने पास दोबारा गए तो कुछ अच्छा ही आया तभी जाएंगे, नहीं तो दोबारा कोई नहीं जाएगा किसी के साथ गलत होगा तो. अपने पास आओ, अपने पास ये कोई पसंद आए तो ले, कोई दबाव नहीं है. नहीं पसंद आएगा तो मैं खुद छोड़ के आ जाऊँगा, कहीं और जाना है तो आप जा सकते हो. ये नहीं है कि आप चले गए तो आपको लेके ही आना. लेके आना जरूरी नहीं है, देख के भी आ सकते हो. देखो पसंद आए तो ले, नहीं तो और दूसरी जगह चले जाओ. बाकी लेके अच्छी आओ, अच्छी लोगे तभी आप सक्सेस होगे. मतलब आप जबरदस्ती नहीं करते? नहीं, जबरदस्ती वाला अपना कोई काम नहीं है. जबरदस्ती करेंगे तो दोबारा कौन आएगा? बराबर. मतलब जो आप किसान के हेतु से देते हो पूरा. अब देखो इनको लिया था शुरुआत में, इनका अभी दोबारा फिर आ लिया, आगे फिर ये और बढ़ाना चाह रहे हैं, और बड़ा करेंगे आराम आराम से. ठीक है, 6 से शुरू किया था, छोटे से शुरू करो. जिसका ज्यादा कोई 10 से कर रहा है, कोई 6 से कर रहा है, सब है. कोई लोन से कर रहा है, कोई कुछ कर रहा है. गलत हो गया तो एक ही बार में खत्म हो जाएंगे, फिर कुछ नहीं बचने का. नहीं, कोई अच्छी आएगी भैंस, अच्छी आई, अच्छा दूध बिका तो सक्सेस है. और जब गलत भैंस आ गई तो फिर तो बंदा सक्सेस नहीं हो पाएगा, किस्त भी नहीं होगी ना उससे तो पूरी. के दोस्त के लिए लेके आए थे एक भैंस और एक रेडा लेके आए थे. तो ये इनके दोस्त के पास वो भैंस दे रही है अभी 18+. ये लोग बोलते हैं कि हरियाणा में भैंस दूध नहीं दे रही है, बोलते हैं 18 नहीं देती, 20 नहीं देती. अभी यहाँ महाराष्ट्र में आके वो 18+ चल रही है. देखो रेट के साथ सब कुछ है. वो एक भैंस 1,51,000 का लिया था, क्वालिटी पे पैसा लग रहा है. अब आप उससे देखो, उसका कलेक्ट करोगे तो कितना दूध बिक रहा है, कितना उसकी बचत आ रही है. ब्रीडिंग की भैंस ले, अच्छी भैंस ले, एक कम ले. मतलब 18+ चल रही है. ये इन्होंने लिया था इनके दोस्त के लिए. 18 लिटर दूध आपल्या भागात येते? हा देते. माझ्या मित्रासाठी आम्ही एक म्हैस आणली होती 1,51,000ची. ती घरी आल्यावर पण तिनं 18+ दूध दिलं. बरं. 18+ दूध चालू आहे सध्या तिचं. दुसरा एक सरपंच होते आमच्या सोबत, आमच्याच गावचे, त्यांनी पण 1,55,000ची म्हैस घेतली होती, ते पण 18+ आहे. अशा आमच्याकडे 2 म्हशी, आमच्या 6 म्हशीतनी 2 म्हशी आलेल्या आहेत की ती 18+ आहेत. बरोबर. म्हणजे तुम्ही सांगितल्या पद्धतीने की जेवढे जास्त आपण इन्व्हेस्टमेंट करेल तेवढ्या चांगल्या म्हशी जास्त भेटतात. म्हणजे जेवढा पैसे लावाल तेवढ्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी आपल्याला तिथे भेटतात. म्हणजे तुम्ही म्हणताय की कमी क्वालिटीच्या आणू नका, चांगल्या हा, क्वालिटी. चांगल्या क्वालिटी. लास्टचा काय सल्ला असेल तुमचा, आणि तुम्हाला आता पुढं काय वाढवायचे आहेत का म्हशी?
मला म्हशी तर वाढवायच्या आणि वाढवायच्या जरी आता म्हणजे तर मी खरेदी जरी करीन तर यांच्याकडूनच करीन कारण की मला जो अनुभव आलेला आहे तो चांगला आलेला आहे आणि मी लास्टचा एकच सल्ला देऊ इच्छितो जो कोणी व्यवसाय करणार आहे त्याला की ब्रीडिंग चांगल्या याच्यापासून सुरुवात करा. लोकल माल घेण्यात काही फायदा नाही कारण त्याच्यामध्ये किती नाही म्हणलं तर माणूस फसगत होऊन जाते. बरं, म्हणजे ब्रेडवर काम करा. हां. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा. आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटतील. धन्यवाद.